मराठा आरक्षणाची सगळीकडे चर्चा उडालेली असताना आणि त्यासाठी आंदोलन चालू झालेलं असताना स्वतःची कार ज्यांनी पेटवून दिली आणि एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन सुरू केलं ते मंगेश साबळे यांचा देखील आजच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभव झालाय। याशिवाय सोशल मीडिया स्टार असणाऱ्या निर्मला नवले यांचा पराभव झालाय। आणखी एक मोठा पराभव झालाय तो म्हणजे सक्सेना सरगर यांचा, ज्या आपल्या भाषणांसाठी आपल्या आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहेत। त्यामुळे सोशल मीडियामध्ये आपण स्टार असणं किंवा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलनं करणं या एवढ्याशाच गोष्टींच्या जीवावरती एखादं पद मिळवता येतं असं आतापर्यंत जे वाटत होतं याला इथं धक्काच मिळतोय। कारण आतापर्यंतचा जो काही निकाल हातात आलाय त्यावरून तरी असं सिद्ध होतंय। मग नेमकं काय झालं? मंगेश साबळे तर जिंकत होते, कारण त्यांच्या विजयाच्या पोस्ट बाहेर आलेल्या होत्या। सुरेश धसांनी त्यांचं विजय झाला अशी पोस्ट देखील टाकलेली होती। या सगळ्या गोष्टी एका बाजूला घडत होत्या आणि दुसऱ्या बाजूला मात्र मंगेश साबळे पराभवाच्या जवळ जात होते। मग त्यांच्या निकालामध्ये असं काय घडलं? अचानक काय घडलं? निर्मला नवलेंचं काय झालं? हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। मंगेश साबळेंनी मराठा आंदोलनातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली। ते सरपंच झाले, त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातून जालना जिल्ह्यातून लोकसभेसाठी निवडणूक लढवली। लोकसभेची निवडणूक त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढवली आणि त्या निवडणुकीत त्यांनी चांगला जोर लावला। म्हणजे प्रत्यक्षात त्यांना कुणीही सुरुवातीला सिरियस घेत नव्हतं, पण त्यांची प्रसिद्धी, सोशल मीडियामध्ये असलेलं त्यांचं फॉलोइंग आणि त्यांना असलेला तरुणांचा पाठिंबा यांच्या जीवावर त्यांनी रावसाहेब दानवेंना नाकीनऊ आणले। अखेर दानवेंचा पराभव झाला तो मंगेश साबळेंनी मिळालेल्या 1,55,000 मतांच्या मुळेच। तिथं कल्याण काळे हे तिथले खासदार झाले जालन्याचे। अशीच गोष्ट त्यांनी विधानसभेत केली। आता पुन्हा एकदा यावेळेला ते जिल्हा परिषदेसाठी उभे होते। सगळीकडे चर्चा होती की मंगेश साबळे फुलंब्रीमधून, जिथं वडोद बाजारमधून त्यांनी अर्ज भरला होता, तिथून सहजपणे जिंकून येणार आणि त्याबद्दलच्या चर्चा देखील चालू झालेल्या होत्या। निकालाच्या अगोदर बॅनर लागलेले होते, लोकांनी सोशल मीडियाच्या पोस्ट तयार करून ठेवलेल्या, फोटो सगळे एडिट करून ठेवलेले, पण तरी देखील पहिल्या फेरीत, दुसऱ्या फेरीत जी त्यांना 2200 मतांची आघाडी मिळालेली होती ती नंतर 1600 झाली, 1200 झाली, 800 झाली, 400 झाली, अशी होत होत ती मायनसमध्ये गेली आणि अखेर शेवटी 1600 मतांनी मंगेश साबळेंचा पराभव झाला। हा पराभव सगळ्यांसाठीच, म्हणजे तिथल्या संभाजीनगरमधल्या, जालन्यामधल्या प्रत्येकासाठी धक्कादायक असाच आहे। पण एवढ्यातून एक लक्षात येतंय की मागच्या जवळजवळ 3 निवडणुकांच्या मध्ये सलग संघर्ष केलेल्या या एका तरुण कार्यकर्त्याला पुन्हा एकदा जनतेनं नाकारलेला आहे। मंगेश साबळे या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेच्या तिकिटावर लढवत होते आणि त्यांच्या विरोधात होते गोपाळ वाघ। गोपाळ वाघांनी मंगेश साबळेंचा पराभव केला। ते भारतीय जनता पक्षाकडून आता जिल्हा परिषदेत गेलेले आहेत। अतिशय उच्च शिक्षित असणाऱ्या, सोशल मीडिया स्टार असणाऱ्या निर्मला नवले, ज्या कारेगावच्या सरपंच आहेत आणि सोशल मीडियामध्ये त्या प्रत्येकाला माहिती आहेत। तुम्ही जर हातात कधी मोबाईल बघितला असेल किंवा घेतला असेल महाराष्ट्रात, तर तुमच्या मोबाईलच्या फीडमध्ये कधी ना कधी निर्मला नवले येऊन गेलेल्या असतील। त्यांची म्हटलेलं आय ऑन्ट इट म्हणजे आय ऑन्ट इट हे त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून येऊन गेलं असेल। पण या निर्मला नवलेंना राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवारांनी तिकीट दिलं होतं, विश्वास दाखवलेला होता, पण त्यांचा देखील या निवडणुकीत पराभव झालेला आहे। शिरूर तालुक्यातल्या कारेगाव गणामधून त्यांनी पंचायत समितीसाठी निवडणूक लढवलेली होती, त्या ठिकाणी त्यांचा भारतीय जनता पक्षानं पराभव केलेला आहे। या ठिकाणची जी निवडणूक होती, या ठिकाणी एक गोष्ट झालेली ती म्हणजे ही तिरंगी निवडणूक होती। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटानं देखील आपला उमेदवार दिलेला होता आणि त्यामुळं या मतविभागणीमुळेच राष्ट्रवादीच्या निर्मला नवले यांचा पराभव झाला असं बोललं जाते। निर्मला नवले यांचे सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती 5,75,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, पण प्रत्यक्षात त्यांना मतं मात्र त्या प्रमाणात मिळाली नाहीत। किंवा यामधून हीच गोष्ट स्पष्ट होते की सोशल मीडियामध्ये स्टार असणं ही आपल्या निवडून येण्याची एक स्टेप असू शकत नाही, हेच आता यातून दिसतंय। पुणे जिल्ह्यात मात्र सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आलेली आहे। अजित पवारांच्या जो दुर्दैवी मृत्यू झाला त्याची सहानुभूती तिथं मिळालेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं असलं तरी हे यश दुर्दैवानं निर्मला नवले यांना मात्र मिळालं नाही। त्यामुळे त्या या सगळ्या रेसमधून आता तरी बाहेर पडलेले आहेत। तिसरा एक महत्त्वाचा अशाच प्रकारचा निकाल, जे चर्चेत राहणाऱ्या व्यक्तीचा निकाल असं ज्याला म्हणू शकतो, तो म्हणजे सक्सेना सरगर यांचा निकाल। त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत। त्या धाराशिव मधल्या तेरमधून निवडणूक लढवत होत्या। त्यांच्या विरुद्ध होत्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अर्चना पाटील। अर्चना पाटील या राणा जगजित सिंग यांच्या पत्नी आहेत। खरं तर सक्सेना सरगर यांच्याबद्दल सांगायची गरज नाही, मग समोर नरेंद्र मोदी असू देत
समोर देवेंद्र फडणवीस असू देत, प्रत्येकाला अतिशय वाईट शब्दात किंवा अतिशय खालच्या शब्दात टीका करणं, अत्यंत शिवराळ भाषेत बोलणं आणि कोणताही विधिनिषेध न बाळगता बोलणं ही सक्सेना सलगर यांची ओळख होती. आणि त्या ओळखीतून त्यांना जो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ओळखलं जातं, त्या ओळखीतून त्यांना मतं मिळतील असा त्यांचा अंदाज होता आणि त्यातून त्यांनी ही निवडणूक लढवलेली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला आहे. या निवडणुकीमध्ये ॲक्च्युअली त्या 3 नंबरला राहिलेल्या आहेत. पहिल्या नंबरवरती अर्चना पाटील होत्या, त्या निवडून आलेल्या आहेत. 2 नंबरवरती धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांनी जो एक शिवसेनेचा उमेदवार दिलेला होता, तो 2 नंबरला राहिलेला आहे. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा निकाल लागला त्यानंतर सक्सेना सलगर यांनी ओमराजेंनाच शिव्या दिल्या किंवा थोडक्यात असं म्हटलं, की ओमराजेंनी आपल्या भावजाईला निवडून आणण्यासाठी कॉम्प्रोमाईज केला किंवा मला हरवलं वगैरे, वगैरे सगळं असलं तरी प्रत्यक्षात त्यांना 2,000 मतं देखील मिळालेली नाहीत. त्यामुळे ते असं म्हणू शकणार नाहीत, की ओमराजेंनी त्यांना पाडलं. ओमराजेचा जो उमेदवार होता त्याला 5,200 पेक्षा जास्त मतं मिळालेत. खरं तर त्यानंच या अर्चना पाटलांना चांगली टक्कर दिली. म्हणजे इथं सक्सेना सलगर रेसमध्ये देखील नव्हत्या, पण तरी देखील जणू काय आपण फक्त ओमराजेंच्या उमेदवारामुळे हरलो असं सध्या त्या म्हणत आहेत. अशा या काही लोकांच्या गोष्टी होत्या जे सोशल मीडियामध्ये स्टार होते, चर्चेत असणारे चेहरे होते, ज्यांनी इतर वेगवेगळ्या माध्यमातून समाजामध्ये नाव मिळवलं असेल, वेगवेगळी आंदोलनं करून नाव मिळवलं असेल, जसं की मंगेश साबळेंनी, पण तरी देखील प्रत्यक्षामध्ये त्यांना मतपेटीतून हा विजय मिळाला नाही. यातलं चटका लावणारा विजय खरं तर मंगेश साबळे यांचाच आहे, कारण त्यांनी या अगोदर लोकसभेत, विधानसभेत चांगली टक्कर देऊन सुद्धा पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत त्यांचा पराभव झालाय. त्यामुळं हा निकाल अनेक लोकांना काही धडे देणारा, शिकवणारा असेल. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुम्हाला असे धक्कादायक निकाल आणखी कुठले वाटले ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.